नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर सध्याला माझी देवपूजा वगैरे झालेली आहे छान अशी, आणि माझी तुळशीला पाणी घालून दिवा अगरबत्ती लावून देखील झालेला आहे. तर असं छान वातावरण झालेलं आहे. बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि ढगाळ देखील आहे. असं छान बाहेर वातावरण झालेलं आहे. असं सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. जणू काय आपली सृष्टी ही हिरवा शालू नेसून आपल्यासमोर उभी टाकलेली आहे, असंच वाटतं की नाही सर्वांना? तर मलाही असंच वाटतं. हा श्रावण महिना म्हणजे आपल्याला खूप छान असं एक धार्मिक आणि आपल्या या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पूजा अर्चा चाललेल्या असतात. विविध व्रत वैकल्य किंवा अभिषेक असतो. ह्या महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा असते, कुणाच्या घराची पूजा असते. सर्व शुभ कार्य या महिन्यात छान प्रकारे केले जातात. असा हा पावन महिना आहे. म्हणजे हा भगवान शिवला अर्पित असा हा महिना म्हणजे श्रावण महिना आहे. सर्वांना हा महिना आला की एक वेगळीच उत्सुकता येते सर्वांच्यामध्ये, आणि वेगवेगळ्या सणांची आतुरता ही ह्या महिन्यापासूनच लागते. त्यामुळं श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो. तर श्रावण महिना पवित्र आहे. त्याचबरोबर श्रावण महिना आला की आपण नॉनव्हेज खायचं टाळतो, म्हणजेच वशाड. तर ते का खाऊ नये याची कारणं आहेत. जितकी मला माहिती आहे, म्हणजे माझ्या आईनी आजींनी असं सांगितलेली जितकी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर सुरुवातीला श्रावण महिन्यात नॉनव्हेज का खाऊ नये याची माहिती देणार आहे. श्रावण महिन्यात पाऊस खूप असतो आणि त्यामुळं आभाळ देखील ढगाळ असतं. त्यामुळं काय होतं, आपल्याला उन्हाचा प्रकाश हा आपल्या शरीरावर जास्त म्हणजे लागत नाही ऊन आपल्याला. त्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीचीही कमतरता जाणवते आपल्याला, आणि व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळं आपल्या शरीरातील ही पाचनक्रिया मंदावते. म्हणजे आपलं जे शरीरात पचन आपण जे खाल्लेलं असतं जड अन्न, ते पचनासाठी आपल्याला वेळ लागतो आणि मग ते पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या संसर्गजन्य रोग हे आपल्या शरीरामध्ये येतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळं देखील नॉनव्हेज खात नाहीत. आणि दुसरे कारण म्हणजे पावसाळ्यात जास्त असं ओलावा असतो सगळीकडं. म्हणजे तुम्ही बाहेर कुठे गेला तर चिखल असतं, कारण वेगवेगळ्या प्रकारचे जंतू, जीव असं प्राण्यांवरती फिरत असतात, पक्ष्यांवरती फिरत असतात. आणि आपल्याला जसं जुलै ऑगस्टमध्ये संसर्गजन्य रोग लगेच होतात, म्हणजे सर्दी, ताप, खोकला असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. आणि एखादी जखम वगैरे झाली तर ती आपली लगेच नीट होत नाही या महिन्यामध्ये, कारण जास्त ओलावा असतो आणि पटकन जखम आपली किंवा सर्दी खोकला असेल ते पटकन दुरुस्त होत नाही आपला. त्यामुळं प्राण्यांमध्ये देखील तसंच असतं. प्राण्यांना संसर्गजन्य रोग काही सर्दी वगैरे झालेली असते, ते देखील आपल्याला होऊ नये यासाठी ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नॉनव्हेज खाल्लं जात नाही. याचं कारण पण हे आहे. त्यामुळं आपल्या तर पूर्वजांनी ही नियम घालून दिलेला आहे की आपली श्रावण महिन्यामध्ये पचनक्रिया मुख्य कारण हेच आहे की आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळं आपलं शरीर ते व्यवस्थितरित्या पचन करू शकत नाही, यासाठी नॉनव्हेज खाल्लं जात नाही. आणि दुसरी म्हणजे याच महिन्यामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे आपली जीवसृष्टी पुढे अशीच टिकावी यासाठी देखील हा काळ आपल्याला नॉनव्हेज खाण्यासाठी वर्ज्य केला जातो. तुम्हाला माहितीच असेल की आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांनी आपल्याला छान असा एक संदेश देऊन गेलेला आहे की आपले सण देखील त्याचप्रमाणे आहेत. की जसं थंडीमध्ये आपली संक्रांत येते, तिळगुळांचे लाडू किंवा आपण बाजरीच्या भाकरी करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो, असं आपले सण आहेत. किंवा दिवाळीत बघा, कारण थंडी सुरू व्हायच्या आधी आपलं तळण असतं किंवा वेगवेगळे पदार्थ तळणीचे बनवलेले जातात, कारण की आपल्याला थंडीच्या आधी तेलाची किंवा तुपाची गरज असते आपल्या शरीरासाठी. त्यामुळं आपले जे सण आहेत असे भरपूर सण आहेत जे की आपल्या पूर्वजांनी आपल्या शरीरासाठी जे पोषक आहार आहे त्यानुसार ते सण बनवलेले आहेत हिंदू धर्मामध्ये आपल्या छान असे. आणखीन एक गोष्ट म्हणजे भगवान शंकरांनी जो समुद्र मंथन झाला त्या समुद्र मंथनामध्ये आपली संपूर्ण जीवसृष्टी वाचवण्यासाठी त्यांनी विषप्राशन केलेलं होतं. त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे श्रावण महिना जो आहे तो छान असा आपण पूजा अर्चा सर्व असं छान विधिवत करतो.
प्रत्येक असं शिवलिंग असेल किंवा महादेवाची जिथं मूर्ती असेल तिथे जाऊन आपण अभिषेक करतो या महिन्यामध्ये, त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कारण आज महादेवांनी जर विष प्राशन नसतं केलं तर ही जीवसृष्टीच राहिली नसती. असं आहे श्रावण महिन्याचं महत्त्व. तरी तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला नक्की सांगा. मला जितकी माहिती आहे, काही चुकल्यास माफी असावी. काय मला जितकी माहिती आहे ती सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता माझी इथं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. कारण माझा स्वयंपाक इथं मी खिचडी भात बनवत आहे. चपाती आणि भाजी झालेली आहे आणि मला खिचडी भातासोबत थोडीशी इथं कोशिंबीर तयार करायची आहे. म्हणलं याचा व्हिडिओ तुम्हाला एकदा शेअर करावा. अगदी झटकीपट होते. इथं दही घेतलेलं आहे 2 वाट्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. अगदी 3 पदार्थामध्येच ही कोशिंबीर तयार होते छान अशी. तर त्यामध्ये ही साल काढून काकडी घेतलेली आहे, ती खिसून घ्यायची. तुम्ही साल नाही काढले तरी चालेल. फक्त 3 साहित्यामध्ये अगदी छान अशी ही कोशिंबीर तयार होते. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे काही टाकायची गरज नाही. तुम्हाला आवडल्यास टाकू शकता, पण ही कोशिंबीर अशीच छान लागते. त्यामुळं मी अधूनमधून जेव्हा खिचडी तयार होईल किंवा मसाले भात जर तुम्ही बनवलात तर अशी कोशिंबीर नक्कीच तयार करा. एकदम छान लागते. जितकी तुम्हाला काकडी टाकायची आहे तितकी यामध्ये बसते. 2 वाटीमध्ये 3-4 अशा काकड्या बसतात. हे पहा असं. आणि खूप हेल्दी देखील आहे हे. तुम्ही डाएटसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इथं खिचडीची तयारी झालेली आहे. उकळीसुद्धा आलेली आहे पाण्याला. त्यामुळे इथं तांदूळ धुवून छान असं टाकलेलं आहे मी. असं आधीमध्ये करायला काहीच हरकत नाही, कारण बाहेर असा छानसा पाऊस पडत होता आणि इथं खिचडी खायची सर्वांनाच इच्छा झालेली होती. त्यामुळे इथं मी सगळ्या भाज्या टाकते, थोड्याशा डाळी टाकते आणि इथं असं छान असा मसाले भात म्हणू शकता किंवा खिचडी म्हणू शकता, अशी छान अशी तयार करून म्हणजे ठेवली आहे तयार करायला. मीठ टाकलेलं आहे आता इथं चवीनुसार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला एकदा नक्की लाईक करा.